पाहताय कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे? सर्व आंदोलकांचे स्वागत आहे। सर्वांनी शांततेत आंदोलन करायचं आहे। आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या ईश्वरचरणी प्रार्थना मान्य होत, परंतु आपण खूप लांबून आलेलो आहोत, गोरगरिबांचे आपण आहोत आणि ह्याच्यातूनच सर्व गोरगरिबांचे लेकरं जे आहेत ते सर्वांना त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात। दुसरी गोष्ट अशी की जो डेलीचा रुटीनचा जो प्रवास आहे, जे लोक नोकरी धंद्यासाठी इथं आलेले आहेत आपल्या ग्रामीण भागामधून, त्यांच्या बी दैनंदिन प्रवासामध्ये अडथळा होऊ नये आपण त्यांनाही सहकार्य करायचं आहे। आणि आपण ज्या उद्देशासाठी इथं आलो ते उद्देश साध्य करून आपल्याला शांततेच्या मार्गाने कुठेही कुठल्या गोष्टीचं गालबोट न होता न लागता आपण आंदोलन करायचं आहे आणि योग्य त्या प्रशासनाला मदत करायची आहे। प्रशासन देखील तुमच्या मदतीला तयार आहे। सर्वतोपरी पद्धतीने योग्य त्या पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवलेला आहे। प्रत्येक पोलीस प्रत्येक आंदोलकाला योग्य ते गायडन्स आणि योग्य ते मार्गदर्शन करते। पोलीस ही देखील गोरगरिबांच्या कुटुंबामधूनच पोलीस भरती झालेले आहे। त्यांना देखील त्यांच्या आंदोलनात इतकी तळमळ आहे की बाबा आपल्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। बरोबर आहे, त्यामुळे पोलिसांकडून देखील या आंदोलकांना समजवण्याचा कुठेतरी प्रयत्न